आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो अंतिम आठवडा प्रस्ताव असतो त्यानंतर ते उत्तर देतात, त्यावेळी गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सविस्तर भाषण केलं. शेतकऱ्यांसाठी काही चांगल्या घोषणा केल्या, काही मागण्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी आणि आमदारांनी केल्या होत्या, त्या मान्य करून शेतकरी माफीची, कर्जमाफीची जी घोषणा होती त्यात दुरुस्ती केली आणि ही चांगली गोष्ट आहे, त्याचं स्वागत आहे. गृह खात्याबद्दल सायबर क्राईम असतील, ड्रगचे गुन्हे असतील, या अनेक विषयांबद्दल कन्व्हिक्शनचा म्हणजे गुन्हे शोधणं आणि मग कन्व्हिक्शनचा रेट किती आहे, तो कसा वाढलाय, याबद्दल टेक्नॉलॉजीचा वापर कसा केला जातो याबद्दल सविस्तर त्यांनी भाष्य केलं. देवेंद्र फडणवीसांबद्दल मी अनेकदा टीका करत असलो तरी ते प्रश्नांचं उत्तर जे आहे ते अभ्यास करून आकडेवारीनिशी, पुराव्यानिशी सादर करतात, हे मान्य केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी ते केलं. यापूर्वी सुद्धा जेव्हा ते उपमुख्यमंत्री होते, त्याच्या अगोदर मुख्यमंत्री होते आणि त्याच्या अगोदर सुद्धा अनेक वर्ष विधानसभेमध्ये ते निवडून येत आहेत आणि त्यावेळी ते अर्थसंकल्प असो किंवा अन्य विषयांवरती आपली व्यवस्थित मांडणी करत असतात आणि विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा ते यशस्वी होते. हे मी का सांगतोय, हे कारण मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केले ते आज उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे ही गेले अनेक वर्ष मंत्रिमंडळात आहेत. 2014 पासून आहेत. विरोधी पक्षनेते काही काळ होते, ते त्या अगोदर आमदार तर होतेच आणि ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्ह्यातल्या महानगरपालिका त्यांच्या कार्यकक्षेत येतात. आज गृहनिर्माण खातं सुद्धा त्यांच्याकडे आहे. विधानसभेमध्ये असो किंवा विधान परिषदेमध्ये जबाबदारीने उत्तर दिलं पाहिजे. केवळ काहीतरी सटरफटर उत्तरं द्यायची आणि उद्धव ठाकरेंना टोमणे बहादर म्हणतात. मग आज हे काय टोमणेच मारत होते ना,